जन्मतारीख आणि न्यूमरोलॉजी ह्याचं कनेक्शन कसं हे थोडंसं आपल्याला एक्सप्लेन कर. न्यूमरोलॉजी मध्येच आपण जन्मतारखेचा अभ्यास बरोबर. करतो. बरोबर आहे. तर या जन्मतारखेचा अभ्यास करणारे शास्त्रालाच न्यूमरोलॉजी म्हटलीस तरी काय हरकत हां, नाहीये. हां, हां. ठीक आहे. बरोबर, सो याच्यामध्ये आपण जन्मतारखेचा एखाद्या व्यक्तीचा जो जन्म आहे बरोबर. तो बघ म्हणजे असं ठरवून नाही, आता सी सेक्शन आलेलं बरोबर, आहे बरोबर. तरी हो. पण ठरवून आपला जन्म त्या तारखेला होत नसतो. काही नाही. ना काहीतरी आपण त्या तारखेला जन्मलो आहोत याचा अर्थ काही ना काहीतरी आपल्या काय बरं म्हणतात की ग्रह आपल्यावरती त्यावेळेस इफेक्ट करत हं, असतात हं, किंवा त्या हं. तारखेचे आपण गुणधर्म घेऊन जन्माला येतो. बरोबर, बरोबर. ठीक आहे. आता सी सेक्शन होतं किंवा बाळाचा जन्म करता ते नॉर्मल हो, डिलिव्हरीच्या ऐवजी सी हो, सेक्शनच हो, जास्त होतं. हो, मग हो. डॉक्टर लोक आजकाल विचारतायत की बाबा तुमच्या तारखा काढून आणा, तुम्हाला कुठल्या तारखेला सी सेक्शन करायचं हां, आहे. हां, हां, पण हां. तरी पण सांगते की जन्म आणि मृत्यू आपण आपल्या हातामध्ये घेत नाही. त्याला ज्या वेळेस जन्माला घालायचं असतं ना त्याच वेळेस तो त्याच वेळेस जन्माला होतो. घालतो. बरोबर. ठीक आहे. भले डॉक्टरांना आपण सी सेक्शनसाठी तुम्ही तारखा काढून द्या. पण जर त्या तारखेला जर त्याला जर घालायचं नसेल जन्माला तर त्या बाळाला, नाही होत. तर काही ना काहीतरी काही इमर्जन्सी तरी येते बरोबर, बरोबर. की लवकर करावं हं, लागतं हं, 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 किंवा काही वेळा असं होतं की डिले करावं हं. लागतं, हं, हं, हं. थांबावं लागतं. बरोबर. ठीक आहे. सो जन्मतारीख ही अशी आहे जी आपण कधी बदलू शकत नाही. नाव हं. बदलू शकतो, जन्मतारीख बदलू शकत नाही. नाही. आणि ह्याचा जो आपला अभ्यास आहे, ह्याचा अभ्यास करणारच शास्त्र म्हटलीस तरी सुद्धा अंकशास्त्र काही हरकत नाही. बरोबर.